नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय मिशन ऑफिसर्समध्ये. मागचे काही लेक्चर्स आपण बेसिकशी रिलेटेड टाकले होते. त्यामध्ये सीड पार्ट 1, सीड पार्ट 2, सीड पार्ट 3, पुन्हा गुणाकाराचे काही कॅल्क्युलेशन ट्रिक्स आपण टाकलेले होते. स्क्वेअर्स कसे करायचे किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी किंवा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी, हा सर्व पार्ट जो होता तो बेसिकशी रिलेटेड होता. आजपासून जे लेक्चर्स तुमचे तयार होणार आहेत ते आपण टॉपिक्सवर तयार करणार आहोत आणि त्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आपण डील करतोय पर्सेंटेज शेकडेवारी. लक्षात घ्या मित्रांनो, परीक्षा कुठली पण असेल, तुम्ही कुठली द्या, पोलीस भरती द्या, SSC, रेल्वे, MPSC, बँकिंग क्षेत्रात कुठल्याही परीक्षा द्या, सर्वात जास्त प्रश्न जर कोणत्या टॉपिकवर विचारण्यात येत असतील तर तो शेकडेवारीच किंवा पर्सेंटेजच आहे सर्वात जास्त प्रश्न. आणि या टॉपिकमध्ये स्पेशली या प्रकरणामध्ये खूप सारे वेगवेगळे सूत्र असतात, फॉर्म्युलेज असतात, खूप सारे फॉर्म्युलेज. तर त्या फॉर्म्युलेजला डील न करता किंवा त्या सूत्रांचा वापर न करता यांची उत्तरे कशी काढायची आहे त्याला आज आपण शिकणार आहोत पर्सेंटेजमध्ये. यामध्ये मी घेतोय पार्ट 1 आज आपण बघूया. असे आपल्याला पर्सेंटेजचे 4 पार्ट तयार करायचे आहेत. त्यापैकी आज आपण पार्ट 1 बघूया. आणि या पार्ट 1 मध्ये जे काही कन्सेप्ट किंवा जे काही मी तुम्हाला सांगतोय त्याला तुम्ही फॉलो करून बघा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे लवकर मिळतील. चला सुरू करूया पर्सेंटेज शेकडेवारी. लक्षात घ्या, पर्सेंटेजमध्ये एक चिन्ह असतं. हे चिन्ह आपल्याला दिसलं प्रश्नामध्ये की आपण लगेच आपल्या डोक्यामध्ये शिरून जातो की हा रिलेटेड आहे पर्सेंटेज. पण क्लास 4च्या वेगवेगळ्या 4-5 परीक्षांमध्ये हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे की टक्केवारीचे हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह, या चिन्हाची किंमत किती, या चिन्हाची किंमत किती, असा प्रश्न 4-5 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. क्लास 4च्या परीक्षांमध्ये ऑप्शन्स असतात की 100, 1/100, 10 और 1/1000 किंवा एखादी ऑप्शन असते यापैकी नाही. आता भरपूर विद्यार्थ्यांची मानसिकता अशी आहे की पर्सेंटेज हे जे चिन्ह आहे याची किंमत 100 आहे असं त्यांच्या डोक्यामध्ये किंवा गृहीत धरलेलं असतं. तर 95% विद्यार्थी या 100ला मार्क करतात आणि इनफॅक्ट चुकतात. लक्षात घ्या, हे जे पर्सेंटेज दिसत आहे, पर्सेंटेज या चिन्हाची किंमत 100 कधीच नसतं. या चिन्हाची किंमत असते नेहमी 1/100. किती असेल? 1/100 या चिन्हाची किंमत. जर इन केस फ्युचरमध्ये जर तुम्ही क्लास 4च्या परीक्षा देणारे काही विद्यार्थी असतील तर याची किंमत किती असतं हा प्रश्न लक्षात ठेवा. चुकूनही 100 त्याला टिक करू नका, तुमचं उत्तर चुकेल. समजा मला 51% लिहायचे आहे. तर हा मी 51 जशास तसा लिहून घेतो आहे. 51 यांच्यामध्ये काही चिन्ह दिसत नाही, मला यांच्यामध्ये काही चिन्ह दिसत नाही, ते चिन्ह गुणाकाराचं असतं. आणि हे जे टक्केवारीचं चिन्ह आहे, टक्केवारीचं चिन्ह याची जी किंमत मी इथे ठेवून देतो आहे. या टक्केवारीची किंमत 1/100 म्हणजे मला असं लिहिता येईल की 51 गुणिला 1 म्हणजे 51/100 म्हणजे 51%ला तुम्हाला अशा पद्धतीने पण लिहिता येईल. तर हा एक छोटासा पॉईंट सांगितला आहे की टक्केवारी हे जे चिन्ह आहे याची किंमत नेहमी असतो 1/100 100 नाही. चला पुन्हा बघूया समोर की आपल्याला काही कॉन्सेप्ट बघायचे आहेत तिथे, कॉन्सेप्ट. आणि या टॉपिकला फॉर्म्युल्यानुसार डील न करता, कुठल्याही सूत्राचा वापर न करता फक्त कॉन्सेप्टवर कसं डील करायचं आहे त्याला आपल्याला शिकणे आहे. तर कॉन्सेप्ट नंबर 1 म्हणजे पॉईंट नंबर 1 देतोय मी याला. पॉइंट नंबर 1 तो आहे 1% काढणे. लक्षात घ्या, मला तुम्हाला फॉर्म्युला किंवा सूत्र शिकवायचे नाही आहेत. तर फॉर्म्युला किंवा सूत्र शिकायचे नसतील तर तुम्हाला हे कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. त्याच्याने तुमचे 2 फायदे होतील. 2 फायदे. पहिला फायदा म्हणजे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. कुठलाही सूत्र लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. आणि दुसरा फायदा, उत्तर तुमचे खूप फास्ट कॅल्क्युलेट होतील आणि खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये 10, 12, 15 सेकंद पर्सेंटेजचे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊन जातील. तर पहिला कॉन्सेप्ट मी तुम्हाला देतो आहे 1% काढणे. आता 1% काढणे म्हणजे काय? एक छोटंसं उदाहरण देतो आहे की 100 या किमतीचा मला 1% काढायचा. 100 या किमतीचा 1% तर तुम्हाला पटकन कळेल की 100चा 1% म्हणजे 1.
राईट. जसं 700च्या मला 1% जर काढायचा असेल तर तुमच्या लक्षात येईल पटकन की 700चा 1% म्हणजे 1. ॲक्च्युली काय केलं म्हणजे 1% कसा काढला की ही जी 100 होती 100 ही जर मी ॲज इट इज इथे लिहिली 100 आणि या 100ला मी 1 2 दोन अंकांच्या पूर्वी जर दशांश अपूर्णांक देतोय तर याचा 1% तयार होतो. तसं 700चा 1% काढायचा आहे मला. मी 700 जशाच तशी लिहिली आणि त्याला दोन अंकांच्या पूर्वी मी दशांश अपूर्णांक जर दिला 1 2 तर तो झाला 1%. 700चा 1% म्हणजे एका सिंपल स्टेटमेंटमध्ये मला सांगता येईल की 1% काढणे म्हणजे दोन अंकांपूर्वी दशांश अपूर्णांक देणे. दशांश अपूर्णांक देणे बस 1% जनरेट. समजा मला 875 असेल. 875 या संख्येचा 1% मला जनरेट करायचा 1%. तर मी काय करेल याला या 875ला दोन अंकांच्या पूर्वी दशांश अपूर्णांक सोडून देईल 1 2 तर दोन अंकापूर्वी दशांश अपूर्णांक सोडून दिलाय तर माझ्या 875चा 1% जनरेट झालाय 8.75 8.75. तसं मला 1250च्या मला 1% जर काढायचा असेल तर याला मला लिहिता येईल 12.50 दोन अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट किंवा याला तुम्हाला 12.5 कारण हा शून्य जो शेवटी दिसतोय तो डेसिमलच्या नंतर लावला नाही लावला दोन्हीचा अर्थ म्हणजे 12.5 याला असं करता येईल. किंवा एखादी संख्या समजा 125.25 असेल. 125.25 मला याचा 1% काढायचा आहे. आता ऑलरेडी या संख्येला दोन अंकांच्या पूर्वी दशांश अपूर्णांक तुम्हाला दिसतोय पण ही जी डेसिमलच्या नंतर आलेली 25 दिसतोय 25 हा तुमचा अपूर्ण संख्या आहे. अपूर्ण तुम्हाला या पूर्ण संख्येलाच दोन अंकांच्या पूर्वी दशांश अपूर्णांक देणे आहे. म्हणजे हा जो 125 दिसतोय 125 याला 1 2 तो डेसिमल पॉईंट एक इथे आणि मग हा डेसिमल पॉईंट नंतर दिसतोय तुम्हाला 25 हा लिहून घेऊया. एका संख्येला कधीच दोन दशांश पूर्णांक नसतात. जो सुरुवातीला आलेला दशांश पूर्णांक असतो तो जो गणला जातो त्यामुळे हा डेसिमल पॉईंट आपण कट करून देऊया. म्हणजे 125.25चा तुमचा 1% तयार होत आहे 1.2525. समजा 87चा 1% काढायचा असेल मला 87चा 1% तर दोन अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट मला द्यायचा आहे 87चा 1 2 दोन अंकापूर्वी डेसिमल पॉईंट इथे देईल आणि इथे शून्य घेऊन येईल. हा होईल 87चा 1%. समजा 5चा 1% मला जनरेट करायचा आहे 5चा 1%. तर 5चा 1% मला या 5ला दोन अंकांच्या पूर्वी दशांश पूर्णांक द्यायचा आहे. मला इथे एकच अंक दिसतोय मला दोन अंकापूर्वी द्यायचा आहे. दुसरा अंक दिसत नाही तर दुसरा मी इथे तयार करेल शून्य घेऊन. याच्या पूर्वी मी शून्य घेऊन तयार करेल आणि या दोन अंकांच्या पूर्वी मी त्याला दशांश पूर्णांक देईल 1 2 तो दशांश पूर्णांक इथे दिला तर तो होईल 5चा 1% 0.05. समजा मला 0.25चा 1% तयार करायचा आहे. 0.25चा 1% इथे 25 ही अर्धवट संख्या आहे अपूर्णांकामध्ये याची दशांश पूर्णांकामध्ये पण 0 ही पूर्ण संख्या आहे. 0 ही पूर्ण संख्या आहे. मला या शून्याचा दोन अंक पूर्वी डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. इथे 0 हा एक अंक झाला आहे. इथे मी दुसरा शून्य घेईन दोन अंक आणि तो डेसिमल पॉईंट जोडेल मी इथे आणि इथे एक शून्य घेऊन येईल. म्हणजे या शून्याला दोन अंक पूर्वी डेसिमल पॉईंट दिलाय आणि त्यानंतर हा जो पॉईंट 25 आहे मी लिहून घेतलाय. एका संख्येला दोन अपूर्णांक दोन डेसिमल पॉईंट नसतील त्यामुळे हा दुसरा मी कट करेल. म्हणजे 0.25चा 1% तयार झालाय तुमचा 0.0025. लक्षात घ्या मित्रांनो जर आपल्याला शॉर्टकटने करायचं असेल शॉर्टकटने किंवा फॉर्म्युलाचा वापर उपयोग करायचा नसेल तर तुम्हाला 1% थिअरी 1% थिअरी ही शिकणे खूप गरजेची आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरे खूप फास्ट तयार होतील. कशी तयार होतील ते मी तुम्हाला समोर प्रश्न घेऊन दाखवेलच. बट 1% काढणे हे जर तुम्हाला प्रॉपरली काढता आलं तर 1%च्याच बेसवर तुम्ही कंप्लीट पर्सेंटेज टोटल पर्सेंटेज आणि त्याच्यासमोर त्याचाच एक डुप्लिकेट टॉपिक असतो प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे नफा आणि तोटा.
जर तुम्हाला 1% काढता येत असेल आणि त्याचा वापर करता येत असेल, त्याचे वापर कसे करतात हे पण मी सांगेल, तर तुम्हाला हे दोन्ही टॉपिक अगदी सहज आणि सोपे होतील. कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. आता काय असतात त्याचे वापर बघूया आणि याला कसं डील केलं जातं. याचे दोन वापर. वापर नंबर 1, वापर क्रमांक 1 मी इथे लिहितोय. वापर क्रमांक 1, दोन वापर. त्या दोन वापरापैकी पहिला वापर आज आपण या व्हिडिओमध्ये शूट करून घेऊया आणि दुसरा वापर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मिळेल. की वापर नंबर 1 काय बोलतोय की जर टक्केवारीचे चिन्ह किंवा पर्सेंटेजचे चिन्ह दिलेले असेल तर जर टक्केवारी चिन्ह तुम्हाला प्रश्नात दिसतंय तर दिलेल्या टक्केवारीला मूळ संख्येच्या 1% गुणाकार करावा. सिंपलचा वापर सांगतोय तुम्हाला की प्रश्नामध्ये जर टक्केवारी दिलेली असेल, तुम्ही प्रश्न सोडवताना तुम्हाला डोळ्याने सहज दिसेल की प्रश्नामध्ये टक्केवारीमध्ये हे चिन्ह दिलेलं आहे का एखाद्या संख्येच्या पुढे जर चिन्ह दिलेलं असेल तर समजा की ती टक्केवारी दिलेली आहे. आणि जर टक्केवारी दिलेली असेल तर काय करणार तुम्हाला, दिलेली जे काही टक्केवारी असेल जी काही टक्के, समजा 85% दिलेली आहे, 85% म्हणजे दिलेली टक्केवारी 85 आहे, त्या टक्केवारीला म्हणजे 85ला मूळ संख्येच्या 1%. आता मूळ संख्या म्हणजे कोणती? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येसंबंधित बोलल्या जात असेल, जसं 600 रुपयाची म्हणजे मूळ संख्या झाली तुमची 600, किंवा एकूण किंमत जिथे जनरेट होत असेल, एकूण किंमत, जसं एखाद्या कंपनीमध्ये 5000 कर्मचारी काम करतात तर 5000 एकूण कर्मचारी आहेत म्हणजे तुमची मूळ किंमत किंवा एकूण संख्या ती झाली आहे 5000. तर मूळ संख्या म्हणजे एकूण किंमत तुमची. याला जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस मध्ये बघू तर मूळ संख्या म्हणजे खरेदी किंमत मध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला, ते तेव्हाचा भाग आहे. मूळ संख्या म्हणजे एकूण किंमत किंवा ज्या किमतीला इम्पॅक्ट करून बोलल्या जात असेल की या किमतीच्या ज्याच्यासमोर 4 लागलेलं असेल ती तुमची मूळ संख्या. त्या मूळ संख्येच्या 1%ने काय करणे आहे तुम्हाला, गुणाकार करणे आहे. मूळ संख्येच्या 1%ने गुणाकार. जसं एक उदाहरण देतो आहे मी इथे, तसं उदाहरण बघा. काय होतंय, 4000 रुपयाचे 3.65% बरोबर किती? प्रश्न काय विचारलाय, 4000 रुपयाचे 3.65% किती? याचे ऑप्शन दिले आहेत. मी ऑप्शन सीधे लिहितोय. ऑप्शन नंबर 1 दिलाय की 292 रुपीज. ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे 146 रुपये. नंबर 3 दिलेला आहे 149 रुपीज आणि नंबर 4 दिलेला आहे 150 रुपीज. प्रश्न काय विचारलाय, 4000 रुपयाचे किती टक्के काढायचे तुम्हाला, 3.65 म्हणजे 3.65%. आता जर यामध्ये फॉर्म्युल्याचा वापर केला तर त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवणे आणि ऑलरेडी जो तुम्हाला डेसिमल पॉईंट मध्ये दिलेला आहे मग त्याला काटछाट करणे, उत्तर मिळेल, हरकत नाही. पण त्यासाठी फॉर्म्युला लक्षात ठेवून किमती ठेवून तुम्हाला 2-4 स्टेपमध्ये त्याला उत्तर काढावं लागेल. पण इतकी धावपळ करण्याची गरज इथे पडत नाही जर तुम्हाला हा वापर लक्षात असेल तर. काय होतं हा वापर, जर टक्केवारीचे चिन्ह दिलेले असेल. बघा या प्रश्नामध्ये टक्केवारी चिन्ह दिसतंय का तुम्हाला? आहे, दिसतंय, दिलेले आहे टक्केवारी चिन्ह. तर काय करणे आहे तुम्हाला, तर दिलेल्या पर्सेंटेजला, हे जे पर्सेंटेज किती दिले आहेत 3.65 म्हणजे या 3.65 हे जे दिलेले पर्सेंटेज आहे 3.65 याला मूळ संख्येच्या 1%ने गुणाकार करणे. मूळ संख्या तुमची 4000, कोणत्या संख्येसंबंधित बोलतोय की 4000 रुपयाचे लागलेला आहे. ज्या संख्येला 6 लागलेला किंवा 4 लागलेला असेल ती तुमची झाली मूळ संख्या म्हणजे एकूण किंमत. आता या 4000 रुपयाचा 1% काढणे, मला 1% काढणे म्हणजे 2 अंकापूर्वी दशांश अपूर्णांक सोडणे. तर 4000 चा 1% जर मला काढायचा असेल तर तो होतो 40, बरोबर ना. 1 2 तो 2 अंकाचा पूर्वी डेसिमल पॉईंट सोडून दिलाय तर 4000 चा 1% झाला 40.
सिम्पली या दोघांचा काय करणे आहे तुम्हाला, गुणाकार करणे आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. बघा ही डेसिमल पॉईंट मध्ये संख्या आहे आणि याला 2 अंकांच्या पूर्वी दशांश पूर्णांक लागलाय, म्हणजे जो काही गुणाकार तुमचा तयार होईल, जो काही गुणाकार तुमचा तयार होईल त्या गुणाकाराला 2 अंकांच्या पूर्वी आपण डेसिमल पॉईंट घेऊन लिहूया. चला करूया. तर हा 40चा हा शून्य जोडून दिला, राईट, म्हणजे 4 ने या तिघांना गुणाकार करणे. 4 म्हणजे होतात 20, 2 शिल्लक राहिले. 4 गुणिले 6 24, 24 आणि 2 शिल्लक 26, 26 लिहिले, 2 शिल्लक. 4 गुणिले 3 12, 12 आणि ते 2 शिल्लक होते, 12 आणि 2 14, राईट. 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट सोडवणे आहे. 1 2 तो 2 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट सोडून दिला. म्हणजे मला असं म्हणता येईल, की 4000 रुपयाचे 3.65% किती मिळायला पाहिजे, 146. 146 मला ऑप्शन मध्ये मिळतात का बघून घेऊया. हा मिळतोय मला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. माझं उत्तर संपेल. बरं, हे तर मी तुम्हाला वापर सांगतोय कसे करते. यापूर्वी आपण सीड पण शिकलोय. सीड मेथड पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 तीन पद्धती 3 मेथडमध्ये 3 लेक्चरमध्ये आपण संपवलं होतं. त्यामध्ये पण अशा पद्धतीचे प्रश्न कसे डील करणे सीडने आपण तोही बघितला होता. चला सीडने पण आपण डील करून बघूया. बघा 4000चा सीड तयार करायचा आहे. तो तयार होता तुमचा 4 लिहून घेतलाय. रुपयाचे चे म्हणजे गुणाकार, या 3.65 इथून जर 9 कट होत असतील, आपल्याला सीड कन्वर्ट करायचं आहे. 9 कट होत असतील तर हा 3 आणि 6 9 कट केलाय, राईट. काय शिल्लक राहिलाय 5 लिहून घेऊया. 4 गुणिले 5, 4 गुणिले 5 सीड मध्ये 4 गुणिले 5 20 म्हणजे सीड काय तयार होत आहे तुमचा 2. सीड काय तयार झाला तुमचा 2. आता जर प्रश्नाचा सीड 2 तयार होत असेल तर तुमच्या उत्तराचा सीड पण 2च पाहिजे. चला चेक करूया. 4 ऑप्शन पैकी 2 कुठे मिळतात. बघा इथे जर 9 कट केला तर 2 आणि 2 4 मिळतात. मला प्रश्नाचा सीड आहे 2, तर उत्तराचा सीड 4 होणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 कट करून देऊया. इथे बघा 9 कट होत नाही तर 1 आणि 4 5, 5 आणि 6 11, 11 म्हणजे 1 आणि 1, 11 म्हणजे 1 आणि 1 2. माझ्या प्रश्नाचा सीड होता 2, माझ्या उत्तराचा सीड पण 2च पाहिजे, मिळालं नाही मला. बरं, तिसरा आणि चौथा पण व्हेरीफाय करून घेऊया आपण. बघा इथे 9 कट केला तर इथे काय तयार होतोय 4 आणि 1 5 सीड तयार होत आहे. माझ्या प्रश्नाचा सीड आहे 2, माझ्या उत्तराचा सीड 5 होणार नाही. इथे तयार होत आहे 6, माझ्या प्रश्नाचा सीड आहे 2, उत्तराचा सीड 6 होणार नाही. तर सीडने पण तुम्हाला इन्स्टंट उत्तर काढता येईलच, डझंट मॅटर. आणि या पद्धती आपण शिकलेलो आहे. ज्यांना तुमच्यापैकी जे आता पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी सीडचा व्हिडिओ चेक करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकून देईन. ज्यांना सीड माहिती नाही की कसे फास्ट कॅल्क्युलेशन्स केले जातात त्यांनी सीड बघा, एकदा डील करून तुमच्या अशा प्रश्नांची उत्तरे सहज होईल. बरं, पुन्हा अशा पद्धतीचे काही प्रश्न बघूया आपण. 3-4 प्रश्न बघूया. याला मी इरेज करून टाकतोय. पॉईंट सांगितला आहे तुम्हाला, त्याला फक्त आता ओरली डिस्क्राईब करून सांगतोय की 2 प्रश्न 3-4 प्रश्न पुन्हा घेऊया आपण की 1% वापर कसा करणे आहे. एखादा प्रश्न घेतो मी इथून. समजा उदाहरण 2225 चे 68% बरोबर किती, असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला. ऑप्शन नंबर इकडे लिहित आहे. ऑप्शन नंबर 1 2135, ऑप्शन नंबर सेकंड 5126, ऑप्शन नंबर 3 1513 आणि ऑप्शन नंबर 4 1628. क्लास 4च्या परीक्षांमध्ये हमखास अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि आपण पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून याला डील करण्याचा प्रयत्न करतो. होतात पण वेळ लागतो, पण आपल्याला वेळ नाही. या परीक्षांमध्ये वेळ नाही. जितक्या लवकरात लवकर होत असेल तितक्या लवकरात लवकर आपलं उत्तर संपवणे. पॉईंट काय आहे की जर टक्केवारी दिलेली असेल, टक्केवारी दिलेली आहे 68%, टक्केवारी दिलेली आहे, तर टक्केवारी दिलेली असेल तर मूळ किमतीच्या, आता या संख्येसंबंधित तो बोलतोय, मूळ संख्येच्या 1% दिलेल्या टक्केवारीला गुणाकार करणे आहे. तर गुणाकार करून घेऊया. याचा 1% किती तयार होईल बघा. 1% म्हणजे 2 अंकांच्या पूर्वी दशांश पूर्णांक सोडणे, म्हणजे 22.25 असं मला लिहिता येईल याचा 1%. आणि मला याचे 68% 68% काढायचे आहेत.
व्हिडिओमध्ये लेक्चर्समध्ये टाकलेले आहे. ज्यांनी गुणाकाराचे ट्रिक्स अजून बघितलेले नाही त्यांनी ते जे गुणाकाराचे लेक्चर्स आहेत त्यांना अटेंड करून पहा. तुमचे गुणाकार काय बघा. याला ऑलरेडी 2 अंकाचा पूर्वी डेसिमल पॉईंट आहे. 2 अंकाचा पूर्वी डेसिमल पॉईंट आहे आणि जो काही मला यांचा गुणाकार तयार होईल त्या गुणाकाराला पण 2 अंकाचा पूर्वी डेसिमल पॉईंट मला सोडावा लागेल. तर मी यांचा गुणाकाराच्या पद्धतीने करतोय. गुणाकाराचे जे ट्रिक्स मी तुम्हाला शिकवले होते त्या पद्धतीने की हा होता 6 गुणिले 2 12, 12 आणि 16 म्हणजे 28, 16 आणि 12 म्हणजे पुन्हा 28, 30 आणि 16 म्हणजे 46 लिहिले आणि 8 हा होता 40 लिहून घेतले. 0 6 आणि 4 10 1 शिल्लक 1 5 1 हा तयार झाला माझा या दोघांचा गुणाकार. मला या गुणाकाराला 2 अंकांचा पूर्वी डेसिमल पॉईंट सोडून द्यायचा आहे. तो मी इथे सोडून देतो. तो डेसिमल पॉईंट इथे सोडलाय. तर याला मला चेक करणे ऑप्शन मध्ये कुठे मला ऑप्शन मध्ये मिळत आहे. इथे माझं उत्तर झालंय. बरं याच प्रश्नाला पुन्हा सीटने पण कन्वर्ट करता येईल तुम्हाला. सीटने करूया आपण बघा. इथे 5 आणि 2 7 आणि 2 9 कट केले. काय शिल्लक राहिला इथे 2 गुणिले 6 आणि 8, 6 आणि 8 14, 14 म्हणजे 5, 14 म्हणजे 5 लिहिलाय. 2 गुणिले 5, 2 गुणिले 5 म्हणजे 10, 10 म्हणजे 1 आणि 0 1. माझ्या प्रश्नाचा सीट काय तयार झालाय 1. माझ्या उत्तराचा सीट पण 1च पाहिजे. आपण 4 ऑप्शन पैकी शोधूया 1 कुठे मिळतोय बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, 9 कट केले आपण. काय शिल्लक राहिले 2, 2. माझ्या प्रश्नाचा सीट आहे 1. माझ्या उत्तराचा सीट 2 होणार नाही. इथे चेक करूया. 9 कट होतात का बघा. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 कट केले. काय शिल्लक राहिले इथे 5, 5. माझ्या प्रश्नाचा सीट आहे 1. माझ्या उत्तराचा सीट 5 होणार नाही. मी कट करून दिला याला. इथे चेक करूया बघा. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9. काय शिल्लक राहिला इथे 1 1. माझ्या प्रश्नाचा सीट आहे 1. तर माझ्या उत्तराचा सीट पण 1च असायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 3 मला तसंही मिळतं. डिपेंड करतं मित्रांनो की तुम्ही किती फास्ट याला कॅल्क्युलेट करता. कारण तुमच्याकडे वेळ आहे कमी आणि प्रश्न आहेत जास्त. तर या नवीन नवीन पद्धती ज्या आहेत तर त्याला ॲक्सेप्ट करा आणि उत्तर लवकरात लवकर काढा. गुणाकार पण आपण शिकलेलो आहोत. गुणाकार पण आपण शिकलेलो आहोत आणि सीट पद्धत पण आपण शिकलेलो आहोत. तर सीटनुसारही तुम्हाला काढता येईल किंवा गुणाकाराने पण तुम्हाला काढता येईल. की डिपेंड करतं तुम्ही कसे काढता. चला एखादा प्रश्न पुन्हा बघून घेऊया. चला हा प्रश्न बघूया की बोलतोय 25 2 5 2 5 चे 25.25% बरोबर किती. ऑप्शन मध्ये दिले आहेत. ऑप्शन नंबर ए लिहितो आहे इथे 637.5625. नंबर बी लिहितो आहे 63.75625. नंबर सी लिहितो आहे 63756.25 आणि नंबर डी लिहितो आहे 6375.625. क्वेश्चन बघा की या संख्येचे डेसिमल पॉइंट मध्ये इतके पर्सेंटेज तर पर्सेंटेज दिलेले आहे. म्हणजे या संख्येच्या 1% या संख्येचा 1% म्हणजे किती 25.25 लिहून घेतलं. या संख्येचा 1% दिला. बट दिलेले पर्सेंट किती आहे इतके. तर याने मी 25.25 ने गुणाकार करा. जो काही गुणाकार येईल मला त्या गुणाकाराला 2 अंक इथे वर आहेत डेसिमल पॉईंट आणि 2 अंक इथे डेसिमल पॉईंट आहे. म्हणजे 2 आणि 2 मला 4 अंकांचा पूर्वी डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. आता भानगड करत बसण्याची गरज नाही. इथे या ऑप्शन मध्ये बघा की 4 अंकांचा पूर्वी डेसिमल पॉईंट कुठे मिळतो तर तो मिळतो ऑप्शन नंबर 1 मध्ये. बाकी इथे 5 अंकाचा डेसिमल आहे. इथे 2 अंकाचा डेसिमल आहे. इथे 3 अंकाचा डेसिमल आहे. आपल्याला उत्तरामध्ये किती अंकाचा डेसिमल पाहिजे 2 आणि 2 4 अंकाचा डेसिमल तो सहजच मिळतो. पण जरी काढून ठेवले आपण उत्तर तरी याचा गुणाकार करून घेऊया. गुणाकाराचे ट्रिक्स तुम्हाला माहिती आहेत. तो लिहूया. 2 गुणिले 2 म्हणजे 4, 10 आणि 10 तो होतो 20 लिहिला. 2 आणि 4 आणि 4 8, 8 आणि 25 ते झाले 30 लिहून घेतले. 10 आणि 10 20,
20 आणि 10 30 आणि 10 40 लिहून घेतले आहेत राईट. 25 आणि 25 50 आणि 4 54 10 आणि 10 20 आणि हा 25 गुणाकाराचे ट्रिक्स मागच्या लेक्चरनुसार काय तयार होतात 5 2 6 5 7 3 6 हा तयार झाल्याचा गुणाकार. मला 2 आणि 2 4 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट पाहिजे होता तो मी इथे दिलाय जो ऑलरेडी आपण इथे प्रश्नाचे उत्तर काढून ठेवलेलं होतं. तर गुणाकार खूप फास्ट करता येतात तर ते व्हिडिओ रेफर करा आणि त्याला थोडं प्रॅक्टिस करून बघा सहज तुम्हाला करता येईल. एक दोन प्रश्न पुन्हा बघूया. एखादा वर्ड प्रॉब्लेम घेऊया शाब्दिक उदाहरण जसं उदाहरण एका कंपनीमध्ये 2050 कर्मचारी काम करतात. एका कंपनीमध्ये 2050 कर्मचारी काम करतात. त्यांच्यापैकी 36% कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण करण्यात आले. प्रश्न विचारलाय फायनली तर किती कर्मचारी स्थलांतरित होतील. तर किती कर्मचारी स्थलांतरित होतील. बघा साधा सोपासा प्रश्न विचारलेला आहे त्याचे ऑप्शन्स मी इथे लिहून टाकतोय. ऑप्शन नंबर 1 738, ऑप्शन नंबर बी 732, ऑप्शन नंबर सी 740 आणि ऑप्शन नंबर डी 703. शाब्दिक उदाहरण जरी असेल तरी आपल्या पॉइंट नंबर 1 च्या सुधारणा आहे की पर्सेंटेजचे चिन्ह दिलेलं आहे का. आहे 36% टक्केवारी चिन्ह दिलेलं आहे आणि एका कंपनीमध्ये एकूण कर्मचारी आहेत 2050. एकूण कर्मचारी आहेत 2050. जसं 1% आपल्याला घ्यायचा असतो तो मूळ किमतीवर म्हणजे किंवा एकूण कर्मचारी एकूण किंमत एकूण संख्या जी असेल त्याच्यावरच. की प्रश्न बोलतोय एका कंपनीमध्ये 2050 कर्मचारी काम करतात. त्यांच्यापैकी 36% कर्मचाऱ्यांचे स्थलांतरण म्हणजे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे. तर किती कर्मचारी त्यांची ट्रान्सफर म्हणजे स्थलांतरित होते. स्पष्टपणे बोलतोय की 36% इतक्याच कर्मचाऱ्यांचं स्थलांतरण झालेलं आहे. तर ह्या 36%ने 36 ने मी आता 1% गुणाकार करून देईन. माझ्या प्रश्नाचं उत्तर संपेल की 2050च्या 1% 2050च्या 1% म्हणजे 20.5 किंवा 20.50 पण असं लिहिता येतो. पण हा शून्य शेवटी नाही दिला तरी चालतोय हरकत नाही. मी काय केलंय याचा 1% घेतलाय 20.5 आणि जितकी टक्केवारी मला दिलेली असेल त्याच्यासोबत गुणाकार करून घेईन. 36 सोबत गुणाकार करेल. काही संख्या तयार होईल ते माझं उत्तर तयार व्हायला पाहिजे. चला गुणाकाराची ट्रिक्स तुम्हाला माहिती आहे तसं कन्सिडर करतोय आणि गुणाकार करतोय. 3 गुणिले 2 म्हणजे 6, 12 आणि 0 म्हणजे 12, 15 आणि 0 म्हणजे 15 आणि हा झालाय 30 लिहून घेतलाय. फायनली उत्तर तयार करूया. आज 0 5 आणि 3 8, 2 आणि 1 3, 6 आणि 1 7. याला एका अंकाच्या पूर्वी दशांश पूर्णांकाचा तो इथे मी लिहून दिलाय. मला ही संख्या ऑप्शन मध्ये शोधली आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये माझं उत्तर मिळतंय. माझं उत्तर संपलेलं आहे. विनाकारण कुठल्याही फॉर्म्युल्याचा मी वापर केलेला नाही आहे आणि तुम्हाला सुद्धा कुठल्याही फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही. चला फायनली एक उदाहरण घेऊन घेऊया. फायनली एक उदाहरण पुन्हा हा चल 940 कर्मचाऱ्यांपैकी 940 कर्मचाऱ्यांपैकी 15% कर्मचारी पदोन्नत करण्यात आले. तर किती कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली नसेल. किती कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली नसेल हा प्रश्न विचारलाय. ऑप्शन लिहून घेतो याचे मी. ऑप्शन नंबर 1 793, ऑप्शन नंबर बी 301, ऑप्शन नंबर सी
787 आणि ऑप्शन नंबर डी 799. 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा प्रश्न समजून घ्या. प्रश्न आहे आपल्या पॉइंटशीच रिलेटेड, त्याचा बाहेर नाही आहे. काय म्हणताय की 940 कर्मचाऱ्यांपैकी 15% कर्मचारी पदोन्नत म्हणजे प्रमोशन करण्यात आले. प्रमोशन टक्केवारी दिलेली आहे 15%. 15% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालंय. 15% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालंय. प्रश्न काय विचारलाय तर किती कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली नसेल. 15% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालंय आणि प्रश्न विचारलाय की किती कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली नसेल म्हणजे किती कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालेलं नाही. आता एक हा लॉजिकल पार्ट आहे की 15% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालं असेल तर एकूण कर्मचारी तर 100% आहेतच तिथे. 100%पैकी 15% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालेलं आहे. 15% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालं आहे म्हणजेच मला असं म्हणता येईल की 100 वजा 15 85% कर्मचारी असे आहेत ज्यांचं प्रमोशन झालेलं नाही. ज्यांचं प्रमोशन झालेलं नाही असं मला म्हणता येईल. 15% झालंय तर 85% कर्मचाऱ्यांचं प्रमोशन झालेलं नसेल. आणि प्रश्न मला तोच विचारला आहे किती कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली नसेल म्हणजे 85% कर्मचारी असे आहेत ज्यांची पदोन्नती म्हणजे त्यांना प्रमोशन मिळालेलं नाही आहे. तर मी या 85% जे आहेत त्याचा वापर करेन. टक्केवारी दिलेली आहे मला 85, टक्केवारी दिलेली आहे 85 आणि एकूण कर्मचारी दिली आहेत तर 940. तर या 85ला मी 940च्या 1% गुणाकार करेन. 940चा 1% 9.4 लिहिता येईल मला. 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट आणि 0 आहे शेवटी तर दाखवण्याची गरज नाही. त्याचा गुणाकार मला करणे आहे 85 सोबत. जो काही गुणाकार तयार होईल त्याला मी 1 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट सोडून देईल आणि ऑप्शनमध्ये माझं उत्तर शोधेल. चला करून बघूया. 9 गुणिले 8 म्हणजे 72. 45 आणि 32, 45 आणि 32 म्हणजे 77, 77 त्यांची बेरीज केली आणि 4 गुणिले 5 म्हणजे 30. काय काय होत आहे 0. 2 आणि 7 म्हणजे 9, 2 आणि 7 म्हणजे 9 आणि हा 7 याला 1 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट होता तो मी इथे सोडून दिला. म्हणजे मला असं म्हणता येईल की 799 जे कर्मचारी आहेत त्यांची पदोन्नती झालेली नाही आहे. ऑप्शनमध्ये शोधतोय मी 799 कुठे मिळत आहे तर मला ऑप्शन नंबर डी मध्ये मिळत आहे माझं उत्तर. खूपच साध्या आणि सोप्या पद्धती असतात मित्रांनो. आपल्याला त्या सर्व पद्धती आपल्या कॉन्सेप्टनुसार डील करायच्या आहेत. मी तर आज तुम्हाला फक्त पहिला कॉन्सेप्ट शिकवलेला आहे 1% काढणे. आता या 1%चाच वापर करून आपल्याला सर्व पर्सेंटेज आणि प्रॉफिट अँड लॉस पण संपवून घ्यायचे 1%चा वापर करून. तर 1% तुम्हाला काढता आला पाहिजे आणि त्याचे वापर कसे करायचे तर आज आपण बघितला वापर नंबर फर्स्ट, वापर नंबर 1. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला घेईन वापर नंबर सेकंड म्हणजे दुसरा वापर कसा करायचा, त्याच्यावर कसे कॅल्क्युलेशन्स करायचे आणि उत्तर लवकरात लवकर कसे काढायचे त्याला आपण बघूया. तुमच्या काही तक्रारी किंवा सजेशन्स असतील तर मी वारंवार बोलत असतो की कमेंट्समध्ये मेन्शन करा. म्हणजे मला त्या सजेशन्सवर काही पर्याय तयार करता येतील. तुम्हाला आवाज बरोबर येत नाही, स्पष्ट दिसत नाही किंवा आहे थोडीफार भरपूर साऱ्या कमी आहेत आपल्या व्हिडिओजमध्ये, पण हळूहळू त्याला आपण इम्प्रूव्ह करूया. आणि किंवा जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करत नसाल तर मला या नंबरवर तुम्हाला कळवता येईल. व्हॉट्सअप करा किंवा फोन करा आणि मला कळवा की सर तुम्ही अशा पद्धतीचे काही इम्प्रूव्हमेंट्स करा. पुन्हा तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की सर या टॉपिकवर लेक्चर व्हायला पाहिजे, आम्हाला हा टॉपिक कठीण जातो, प्लीज घ्या, मला त्याच्यावरही करता येईल. आता 2 दिवसापूर्वी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलमोस्ट खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला बोलले की सर पर्सेंटेजवर तयार करा, आमच्यासाठी खूप किचकटचा भाग आहे. बट हाच पर्सेंटेजचा भाग तुम्ही तयार करताय तुम्हाला सोप्या पद्धतीने. फॉलो करा मित्रांनो. या स्टेप्स तुमच्या खरंच खूप कामाच्या आहेत आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ असा वाटत असेल की तुमच्या कामाच्या किंवा तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या अशा मित्रांपर्यंत शेअर करा जे क्लास करू शकत नाही किंवा लॉकडाऊनमध्ये अजूनही घरी आहेत आणि त्यांच्या परीक्षा समोर भरपूर साऱ्या परीक्षा आहेत. त्याच्यामध्ये पर्सेंटेज हा टॉपिक तुम्हाला खूप कामात येईल. आज बघितलं आपण वापर नंबर 1. नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया आपण वापर नंबर सेकंड आणि लवकरात लवकर कसे डील होतात त्याला बघूया. आपला हा होता पार्ट 1. नेक्स्ट लेक्चर येईल पार्ट 2. असे मला 4 पार्ट तयार करायचे आहेत. हे 4 पार्ट्स जर तुम्ही बरोबर बघितले आणि त्याला फॉलो केला तर पर्सेंटेज तुम्हाला सहज अगदी सोपा होऊन जाईल. त्यात काहीही वाद नाही.
तर फॉलो करत राहा व्हिडिओज, शेअर करत राहा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे माझा जर व्हिडिओ अपलोड झाला तर इन्स्टंटली तुम्हाला मेसेज येईल. आणि असेच साथ देत राहा नेहमी. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू.